नारायण, स्वानंदीने केलेले गुलाबजाम घेऊन ये आणि वाट सगळ्या. रो ऐक ना. अरे अभिरा, बरं झालं आलीस. एक काम कर, पटकन जाऊन शॉवर घे, तुला एकदम फ्रेश वाटेल. ते सगळं जाऊ दे. मी काय सांगते ते ऐक. हे बघ, आईंवर किचन ड्युटीजचं खूप प्रेशर आहे. ओके, आणि मला त्यातलं काही कळत नाही रे. मला स्वयंपाक जमत पण नाही आणि कळत सुद्धा नाही. मी हेल्प करायला गेले ना तर काम सगळं डबल होऊन जातं, तुला माहिती आहे ना. सो मला असं वाटतं की आपल्याला शेफ आणि हाऊस हेल्पची गरज आहे. सो मी एक काम करते, मी उद्यापासून एक शेफ अपॉइंट करते. ओके. अरे शेफ आपल्या घरी? या. हे बघ आदिरा, आपल्याला शेफची काही गरज नाहीये. ती गरज नाही कसं काय म्हणू शकतोस तू? हे बघ, सगळं प्रेशर मग आईंवरती येईल, सगळी कामं त्यांना करावी लागतील. चालणार आहे का तुला? हा धीरा, बघ आय टोटली अंडरस्टँड यू. तू एक काम कर ना, तुला जसं जमेल तसं हेल्प करत जा तिला. आर यू स्टुपिड रो? हे बघ, मला कुकिंग मधलं काही जमत नाही. यू नो दॅट, राईट? तू किती वेळा तरी पाहिलंस, मी हेल्प करायला गेले की काम सगळं डबल होऊन जातं. हे बघ, मला जमत नाही ही वेगळी गोष्ट, बट मला इंटरेस्टच नाहीये त्या कामात. मी काय करू? अगं मग घे इंटरेस्ट. अदिरा, यू नो व्हॉट, प्रत्येकाला ना बेसिक स्वयंपाक आलाच पाहिजे. इट्स व्हेरी बेसिक थिंग. आणि मला तू माहिती आहेस, तू एकदा कुकिंग केलीस ना की तुला खूप इंटरेस्ट येईल त्यामध्ये. ट्रस्ट मी. आय नो, आय अंडरस्टँड. तू जे काय बोलतोस मला सगळं समजते, पण आता आपल्याला शेफची गरज आहे, हा पॉइंट आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? अरे अदिरा, याला गरज नाही म्हणत. अगं तुला कळतंय का, याला लक्झरी म्हणतात. आणि ह्या मोमेंटला मला ते अफोर्ड करता येणार नाही का. आणि हे शेफ वगैरे ना हॉटेलमध्ये ठीक असतं, घरी काय काम आहे शेफचं? व्हॉट आर यू सेइंग? माझ्या घरात शेफ्स आहेत, so ते काय हॉटेल आहे का? माझ्या घरात आहेत ना शेफ्स. हो, आय ॲग्री, तुझ्या घरी शेफ्स आहेत, पण आपल्या घरी त्याची गरज नाही. अदिरा, तुला कळतंय का? हे बघ अदिरा, आपल्याला ना साधं आणि घरचं जेवण आवडतं. ते मुळात बाहेरचं कोणतरी येऊन आपल्या घरी स्वयंपाक करणार ही कन्सेप्टच मला पटत नाही. आणि मग तूच सांग मला, घरच्या जेवणाला काय अर्थ आहे मग? हे बघ, तू तुझ्या कन्व्हिनियन्ससाठी मला न आवडणारं काम करायला लावणार आहेस का रो? अदिरा, हे बघ, तसं मुळीच नाहीये. असंच आहे, मला असंच दिसतंय. अँड दिस इज नॉट राईट रो. दिस इज नॉट राईट. रोहन, अधीरा, अरे बाळांनो, तुमचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येतोय. छोट्याशा कारणावरनं कशाला भांडताय तुम्ही? जाऊ दे ना, सोडा ना. ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये. आपण ठेवूया शेफ, ठीक आहे? वाव, आधी तुमची हरकत होती, आता तुमची हरकत नाहीये. आता याची हरकत आहे. वाव. अदिरा, हे बघ, लिसन टू मी. अदिरा, तू माझं ऐक. अदिरा, तुला समजत कसं नाहीये ग? देवा, कसं झेपणार आहे प्रकरण, देव जाणे बाबा. हाय, कशी आहेस? आहे तशी आहे. अगं या अधीराचं ग, काय ग, कामाची सवय नाही म्हणजे काहीच करता येत नाही ग हिला. सकाळी अंथरुणातून उठली, अंथरुण तसंच, चहा प्यायली, चहाचा कप तसाच. अरे काय चाललंय काय, सगळी कामं मीच करायची का तिची? हे असं किती दिवस चालणार आहे? हा, मला म्हणते नोकर ठेवा, नोकर, स्टाफ. मला सांग स्वानंदी, आपल्या घरामध्ये आपणच जर चाललो तर एकमेकांना आदळतो. एक्स्ट्रा माणसं कशी मावणार आपल्या घरामध्ये? नोकर ठेवा म्हणे. ही म्हणते नोकर ठेवा, रोहन आणि त्याचे बाबा म्हणतात नाही ठेवायचं. म्हणजे मधल्या मध्ये माझीच कुतरड होते की नाही? हा, अरे माझं मरण होतंय या मधल्या मध्ये, मी काय करू? ही मुलगी ऐकायलाच तयार नाहीये. इकडची काडी साधी तिकडे करत नाहीये ती. होईल होईल, हळूहळू सवय होईल तिला. कधी? मी गेल्यावर? अगं असं काय बोलतेस आई, बरी आहेस ना तू?
जेमतेम एक तर दिवस झालाय तिला येऊन. ती ना बघून बघून शिकेल. मुळात मुलगी चांगली आहे ना. हो, उद्या तू काम करतेस तर ती अशी बसून नाही राहणार. ती काहीतरी मदत करायला येईलच ना तुला. तू इकडे ये एकदा, ये आणि येऊन बघ. दिवसातून अनेक वेळा झालंय हे, आणि त्याचं तिला काही वाटतच नाही. हो आई, मला कळतंय. पण आजवर तिच्यावर कधीच काम पडलेलं नाहीये ना. तिला नाही अगं सवय. मग तर आपल्याकडे आल्यावर आपल्या घरची पद्धत वेगळी आहे हे तिलाही हळूहळू कळेल. थोडा वेळ दे ना तिला. मुळात ती तिचं घर सोडून आपल्याकडे आली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडं ऍडजस्ट करून घ्या तिच्याबरोबर. अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. आपण तिला वेळ देऊ, पण तिला पण समजायला पाहिजे ना लवकरात लवकर. अरे मलाही वाटतं ना, मला घरकामातून सुटका पाहिजे बाबा. सून आल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी घेईल अशी माझी अपेक्षा होती. मग ही अपेक्षा करणं मी हे काय चुकीचं आहे का? नाही, बरोबर आहे. ती घेईल, जबाबदारी घेईल. थोडा वेळ दे तिला. वेळ दे, वेळ दे. तू पण असंच म्हण. पण तुला ते लोक समजून घेत आहेत का स्वानंदी? हो, मी खूप सुखात आहे आई. म्हणजे मी आपल्याकडे जे काही करत होते ना, तेच सगळं मी इथे करते. त्यामुळे मला असं काही वेगळं वाटत नाहीये. फार फरक नाही जाणवत आहे. उलट थोडं मोकळं आणि कम्फर्टेबलच वाटतंय इकडे. आई, अधीराला सुद्धा असंच वाटलं पाहिजे आपल्या घरी आल्यावर. त्यामुळे तूही जरा सांभाळून घे गोष्टी. आणि हे बघ, थोड्या दिवसात ना तिला कळेल आणि ती आपोआप तिचं वागणं बदलेल. आपल्या घरच्या सिस्टीम कशा असतात, काय असतात हे लक्षात आलं की ती थोड्या आत्मसात करेल ना गोष्टी. बघूया. बरं ऐक ना, उद्या सत्यनारायणाची पूजा आहे. तुम्ही येऊ शकता का? यार म्हणजे इथे पण आहे पूजा. रोहन आणि आदिरा बसणार आहेत. हो का? पण मग मी इथे नाही येऊ शकणार का? कसं येणार? मला आवडलं असतं तुझ्याकडे यायला मस्तपैकी सत्यनारायणाच्या पूजेला, पूजेचा प्रसाद खायला. नाहीये माझ्या नशिबी. बरं ते जाऊ दे. जरा बाबांशी बोलशील का? बोलतच नाही आहेत का ते माझ्यासोबत? सगळ्यांशी बोलतात, माझ्या समोरून जातात, पण मला असं ना पारदर्शक बघतात. अगदी भूत जशी काय मी, अदृश्य. सांग ना जरा त्यांना बोलायला माझ्यासोबत प्लीज. तू थोडा वेळ दे, होईल सगळं व्यवस्थित होईल. देते बाई देते, सगळ्यांना वेळ देते. भरपूर वेळ आहे ना माझ्याकडे. तुम्ही तेवढं जरा धड बोला माझ्याशी. हा, बरं वाटेल मला. नाही चल जाऊ दे. उद्या सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करायची. कंबरडं मोडणार आहे माझं काम करून करून. जाऊ दे बाई, आता तू झोप. ठेवते.